तर आम्ही पोलीस स्टेशनले आमल्याकडे बोलावं घरून नंतर मग पुरं सांगणं तर मग त्यानंतर आमले घरून बोलावं घरून पोलीस स्टेशनला चोपडाले तर आम्ही घरून आडे ऊनूत त्यानंतर आमले बोलावं त्यासनी मधमा बोलावं मग विचारपूस करणार त्या मग तिथला आम्हाला लगेच बाहेर काढा आजू लगेच बसाडं लगेच त्यानंतर 10-5 मिनटं मग आजू बोलावं मधमा त्यानंतर मग त्यासनी विचारा आजू तर भाऊ काय होतं काय नाही पूर्ण मॅटर येते तर मग आम्ही सांगलो तर भाऊ आमले माहिती नाही मग त्यासनी 2-3 साव विचारत तर मग आम्ही तरी सांगलो तर आमले माहिती नाही मग त्याला आम्ही माठोक करायला लागतात माठोक त्यासनी असं कर तर मन तसं माठोक करत आहे पुरा चक्र यायला लागत डोकामा काय कथा काय मारत त्यानंतर त्यासनी आमले कपडा काढायला लावत 10 मिनटं मोजस तर मग कपडा काढत आम्ही तर मग त्यानंतर त्यांनी कपडा काढायला लावत मारात मग आजू त्यानंतर त्यांनी धाकट्या अंडरपॅन्ट काढायला 5 मिनटं मोजस ताव काढा म्हणे त्यानंतर मजबूत मारा मग आजू मग त्यानंतर त्यासने असं सांग तर म्हणे एक लिंग तोंडात घ्या म्हणे म्हणजे आम्हाला तर त्यांनी मग तसं करायला लावं लगेच मग आजू थोडा हातोरी आहे करायला लावली त्यांनी तर तसं करताना लगेच त्यांनी बसवलं आजू म्हणजे डोक्याला लय चक्कर चालू होते आमचे मारहाण केली त्यांनी तर लय चक्कर चालू होते तर मग त्यानंतर आम्हाला आजू दवाखान्यात घेतले त्यांनी इथं सरकारी हॉस्पिटल मग तिथं गेलो आम्ही मग त्यानंतर त्यांनी म्हणे तुम्हाला वाचता निसतं येतं का म्हणे म्हणतं नाही तर मग त्यांनी धमकी दिलेली होती आम्हाला तर भाऊ तिथं जर तुम्ही असं सांगितलं तर आम्हाला मजबूत मारलेलं आहे असं तसं सांगितलं तर भाऊ तुमचे विचार तुम्ही करून घ्यायच्या त्यांनी असं सांगितलं आम्हाला मग आम्ही तिथं काही सांगलो नाही तर मग आमचे अंगठी टेकून घेतले त्यांनी आणि परत चोपडाला ग्रामीण पोलीस स्टेशन आणलं आम्हाला आणि मग तिथून सुट्टी केली आम्ही ग्रामीण पोलीस स्टेशनला एक अल्पवयीन मुलगी पळवून नेल्याबद्दलची तक्रार प्राप्त झाली होती त्याच्याबद्दल गुन्हा दाखल होता मुलीचे जे नातेवाईक होते त्यांनी एक 2-3 गावातल्याच एका भिल्ल समाजाशी त्या मुलावर संशय व्यक्त केला होता त्यासाठी त्याला चौकशीला आणलं होतं चौकशीला आणल्यानंतर जे ग्रामीण पोलीस स्टेशनला नेमणुकीला होते पोलीस उपनिरीक्षक नहार्डे त्यांनी त्याला मारहाण केली आणि काही आणखी अन्य प्रकारे छळ केला अशी तक्रार त्यांच्या नातेवाईकांनी नंतर केली मुलाची त्याप्रमाणे आम्ही लगेच त्याची दखल घेतली काय प्रकार झाला ते मुलांना विचारपूस केली आणि लगेच त्याचा कसुरी अहवाल बनवून पोलीस अधीक्षक जळगाव साहेब यांच्याकडे पाठवला त्यावर त्यांनी SP साहेबांनी त्याची विभागीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत सुरुवातीला प्राथमिक चौकशी आणि त्यानंतर विभागीय चौकशी होत असते आणि सध्या त्याला निलंबन केलेलं आहे महिलाला शिवीगाळ करण्याबद्दलची आम्ही एक प्राथमिक चौकशी केली तर तसं काही त्यांनी सांगितलेलं नव्हतं आता जर सांगत असतील तर त्या पद्धतीनं अजून ती पण चौकशी करण्यात येईल